प्राध्यापक पांडुरंग दहीफळे. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी प्राध्यापक पांडुरंग दहीफळे आपल्या सर्वांसमोर परत एकदा घेऊन आलो आहे. आपला मागचाच जो थोडासा राहिलेला विषय होता, ध्येय निश्चितीचे नियोजन व शोध संधीचा, या गोल सेटिंग या कार्यक्रमाअंतर्गत मागच्या आपला जो आता काल परवा जो सेमिनार झाला त्याला तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिला, खूप सुंदर कमेंट्स टाकल्या. त्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो. आणि आजचा आपला जो विषय आहे या विषयाला आपल्या सुरुवात करतो. ध्येय निश्चिती करत असताना मागच्या सेमिनारमध्ये मी थोडंसं आपल्याला ध्येय निश्चितीबद्दल बोललो, त्याच्याबद्दल नियोजनाबद्दलही थोडंसं बोललो होतो. तर आज आपण सुरुवात करत आहोत या ठिकाणी ध्येय निश्चिती करत असताना नियोजन व शोधसंधीचा. बघा, ध्येय निश्चितीचं नियोजन करत असताना एक महान तत्त्वज्ञ जे व्याख्याते आहेत, ज्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे जीत आपकी यू कॅन विन. शिव खेरा भारतीयच आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक वाक्य खूप सुंदर लिहिलेलं आहे आणि मला ते वाक्य कायम इन्स्पायर करत असतं आणि मी त्या वाक्याला कायम असं उच्चारत असतो. ते वाक्य म्हणजे कुठलं आहे की जीतने वाला कोई अलग काम नहीं करता, वो हर काम अलग ढंग से करता है. बघा, वाक्य खूप महत्त्वाचं आहे, खूप छोटं आहे पण खूप महत्त्वाचं आहे. जीतने वाला कोई अलग काम नहीं करता, वो हर काम अलग ढंग से करता है. बरोबर आहे की नाही? अहो, साधं उदाहरण घ्या ना. MPSCच्या परीक्षेला बसणारे मुलं, खूप सारे मुलं बसतात परीक्षेला, त्यांना तेवढाच वेळ मिळालेला असतो, त्याच पद्धतीने त्यांनी केलेलं असतं. पण राज्यामध्ये टॉपर येणारा पोरगा आणि त्या परीक्षेमध्ये क्वालिफाय करू न शकणारा पोरगा, दोन्हीमध्ये फरक काय असतो? तर फरक एवढाच असतो की जो टॉपर आलेला आहे त्यांनी अभ्यास करण्याची त्याची पद्धत वेगळी असते आणि जो क्वालिफाय होऊ शकत नाही त्याची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. म्हणजे थोडक्यात काय, जो जिंकला त्यांनी वेगळं काही केलं नाही, तर त्यांनी फक्त त्याचं जे काम आहे ते वेगळ्या पद्धतीनं केलं, म्हणजे त्याचं नियोजन वेगळ्या पद्धतीनं केलं. आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो की जीतने वाला कोई अलग काम नहीं करता, वो हर काम अलग ढंग से करता. उदाहरण घ्यायचं झालं, भरपूर लोक क्रिकेट खेळतात पण काहीच लोक तेंडुलकर आणि विराट कोहली होऊ शकतात. बॅट तर प्रत्येकाच्या हातामध्ये येते, तेवढ्या मॅचेस भरपूर जणांनी खेळलेले आहेत, पण तेवढे रन्स बनवणं जमलं का? त्यांना नाही जमलं. का? तर कारण त्यांचा जो तरीका आहे, खेळण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. आणि म्हणूनच जितने वाला कोई अलग काम नहीं करता, वो हर काम अलग ढंग से करता है, हे जे शिवखेरा म्हणतात हे तंतोतंत लागू पडतं. आता ध्येय निश्चितीचे मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला की थोडासा ओव्हरलुक घेतो की ध्येय म्हणजे काय. तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्ही जी धडपड करता आयुष्यामध्ये, प्रत्येकाला बऱ्याच गोष्टी प्रत्येकाला त्या पाहिजे असतात आणि ते मिळवण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही धडपड करत असतात. आमच्या पद्धतीने धडपड चालू असते, पण त्याच्यामध्ये ते बऱ्याच जणांना ते मिळत नाही. त्याचं कारण काय? तर आपलं नियोजन चुकलेलं असतं. आणि मग नियोजन करत असताना तुम्हाला जे ध्येय गाठायचं आहे ते गाठण्यासाठी तुम्हाला एक कृती आराखडा तयार करावा लागेल, तुम्हाला एक प्लान तयार करावा लागेल आणि त्या प्लानच्या हिशोबाने तुम्हाला जावं लागेल. आणि तो प्लान तयार करणं म्हणजेच नियोजन. आता नियोजन किती महत्त्वाचं असतं, कशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं. बघा, कुठल्याही प्रकारे मागच्या वेळेसही सांगितलं मी, तुम्हाला जर एखादी बिल्डिंग बांधायची असेल किंवा एखादं ग्राउंड बनवायचं असेल तर अगोदर ते तुम्हाला कागदावरती काढावं लागतं आणि मग तुम्हाला ते प्रत्यक्षात आणावं लागतं. तुम्हाला जर क्लासमध्ये पहिलं यायचं असेल, युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं यायचं असेल किंवा एखादी एक्झाम दिली त्याच्यामध्ये तुम्हाला जर क्वालिफाय करायचं असेल तर अगोदर तुम्हाला ते इतर तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या नियोजनामध्ये ते करावं लागतं, तुमच्या अभ्यासामध्ये ते करावं लागतं आणि नंतर मग तुमच्या त्या मार्कशीटवरती येतं. त्याला नियोजन म्हटलेलं आहे. तर नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. आता नियोजन बघा, आमचं जे स्वराज्य निर्माण केलं राजा शिवछत्रपतींनी, आराध्य महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्या बाबतीमधला नियोजनाचा एक थोडक्यात त्यांच्या चरित्रातला एक थोडासा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. मला सगळ्यांनाच माहिती आहे की औरंगजेब बादशाहाने महाराजांना बोलवून घेतलं आग्र्याला भेटण्यासाठी म्हणून, आणि तिथं बोलवून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी दगाफटका झाला. दगाफटका झाल्याच्या नंतर महाराजांना त्या ठिकाणी कैदेत ठेवलं गेलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शंभूराजे पण होते आणि औरंगजेबाला असं वाटलं की मराठा साम्राज्य जे उभं राहतं आहे
जे स्वराज्य उभं राहतं आहे त्याच्या आता दोघं पण बापलेक या ठिकाणी आपण पकडलेले आहेत, आणि जर या दोघांचाही या ठिकाणी काटा काढला तर मात्र आपलं साध्य होतं. आता आम्हाला ऐकताना आमचे मान अभिमानानं भरून येते, आम्हाला आमचा ऊर भरून येतो, आम्ही ताटपणाने ऐकतो. पोवाड्यामध्ये ऐकताना कसे शिवछत्रपती ते आग्र्यावरून सुटका करून घेऊन आले, कसे पेटाऱ्यातून निसटले, हे ऐकायला खूप सोपं आहे हो. आज ऐकायला काही नाही वाटत, पण विचार करा त्यावेळेला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची काय मनस्थिती असेल. एवढं सोपं होतं का तिथून निसटणं? एवढं बरोबर होतं का ते? म्हणजे कसं एकदम परमुलूक सगळं त्यांचं सैन्य, त्यांच्यावर पहारा बसलेला, एकदम कडक असा त्या ठिकाणी पहारा टाकलेला त्यांच्या तंबूच्या भोवती, त्या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेलं, एवढे मोठे सैनिक सगळे तलवारी घेऊन नंग्या, कधी जीव जाईल माहीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथून निसटून यायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर काय लागलं असेल तर ते म्हणजे लागलं सगळ्यात अगोदर नियोजन. शिवछत्रपतींनी त्या नियोजनामध्ये आजारी पडायचं नाटक केलं. महाराज आजारी झाले, महाराज आजारी पडले, आता मरतेत की काय, आजारपणातच महाराज जातात की काय, महाराजांनी दसका घेतला असं औरंगजेबाला भासवलं. त्याचं सोंग महाराजांनी किती चांगल्या पद्धतीनं वटवलं असेल. एवढ्या प्रेशरमध्ये कुणाकडूनही चुका होऊ शकतात, पण महाराजांकडून चूक झाली नाही. त्याच्यानंतर मिठाई वाटण्याचं, त्या पेठाऱ्यांमधून मिठाई जात होती, त्या पेठाऱ्यामध्ये बसून जायचं. ज्या भोयांनी ते पेठारा उचलला असेल त्यांच्यापासून जे सगळे लोक होते त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं होतं, एकही जीव जाऊ द्यायचा नव्हता. एवढं बारीक नियोजन त्या ठिकाणचं होतं, आणि ते नियोजनाशिवाय तो प्रसंग शक्य झाला का? विचार करा, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं? आम्ही किती घाबरलो असतो. आमच्यावर जर एखादा साधा प्रसंग आला, आताच घ्या ना, एक विषाणू आलेला आहे कोरोना नावाचा, आणि तो कोरोना नावाचा विषाणू हे करतो, तर आजच आम्ही आमच्याच पद्धतीनं किती घाबरतोय आम्ही आजच्याच घडीला. आज आम्ही आमच्या स्वतःच्या माणसांवर विश्वास ठेवायला तयार नाही, स्वतःच्या हातावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आम्ही काय खातोय हे सुद्धा शासंक होतो. मग महाराज तर दुसऱ्या ह्याच्यात अडकले होते. त्याच्यातून बाहेर निघून येणं म्हणजे हे नियोजन किती काटेकोरपणे नियोजन होतं. दुसरं, अभिमानाने आम्ही अफझल खान वध ऐकतो, पोवाड्यामध्ये गातो. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला वगैरे वगैरे आम्ही सगळं ऐकतो इथपर्यंत. पण हे ऐकायला खूप छान वाटतं, ऐकताना आमची छाती अभिमानानं भरून येते. पण ज्या वेळेला ते तुम्ही विचार करा, जर हा प्रसंग आमच्या तुमच्यावर आला असता तर कसा झाला असता? मग आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे रोज अशा पद्धतीच्या कैदी आहेत. आणि मग ध्येय निश्चित करत असताना नियोजन किती महत्त्वाचं आहे. मी फक्त नियोजनाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं, तर नियोजन खूप महत्त्वाचं असतं. नियोजनाला महत्त्व देण्याचं कारणच काय? कारण त्यावेळेला बघा, महाराजांना आग्र्यावरून सुटायचं होतं, तर त्यांनी सगळी त्यांच्याकडे जी कार्यशक्ती होती, त्यांच्याकडे जी काय होतं ते एका दिशेनं कार्यान्वित केलं, आणि ते सुटण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्याचा वापर केला. हो, तिथपर्यंत थांबून नाही. नियोजन बघा किती महत्त्वाचं होतं. नुसतं तिथून आग्र्यातून बाहेर पडलं तर कधीही सैनिक पाठलाग करून त्या ठिकाणी महाराजांचा वध करू शकले, शंभूराजांचा वध करू शकले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप लांबवरचा असा प्लॅन करून ठेवला होता, खूप दूरवरचा प्लॅन करून ठेवला होता. सुटल्याच्या नंतर त्यांनी एक गोसाव्याचं रूप घेतलं, शंभूराजांना सहकार्यांसोबत दुसरीकडे पाठवलं, पोटचा गोळा पण ते दुसऱ्यांसोबत पाठवला. आणि जरी पकडलं गेलं तरी म्हणजे कोणीतरी एक पकडला जाईल आणि दुसरा स्वराज्यात पोहोचेल, या पद्धतीने त्याचं नियोजन केलं होतं. एवढ्यावरच महाराज थांबले नव्हते, तर महाराजांनी स्वतःचाच मृत्यू झाला अशी बातमी रायगडापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली होती, ज्याच्यामुळे शत्रू बेफिकीर झाला होता. सांगायचा मुद्दा एवढाच तुम्हाला सगळ्यांना, की नियोजन जेवढं काटेकोरपणे असेल, तुमचं नियोजन जेवढं छान पद्धतीचं असेल, तेवढ्याच छान पद्धतीचं यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि मग नियोजन करत असताना मी परत तुम्हाला तोच एक मुद्दा सांगायचा प्रयत्न करतो आहे, की तुम्हाला नियोजन करत असताना की तुमच्याकडे जी साधनसंपत्ती उपलब्ध आहे, तुमचे काही जे प्लस मायनस पॉईंट उपलब्ध आहेत, त्या प्लस मायनस पॉईंटचा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि त्या प्लस मायनस पॉईंटचा विचार करून तुम्हाला तो नियोजनाच्या हिशोबाने तो नियोजनामध्ये तुम्हाला वापरायचा आहे. त्या पद्धतीने एक तुम्हाला चालायचं आहे. आता नियोजनामुळे काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल नियोजन केल्याने काय होतं, तर नियोजन केल्याने तुम्ही जे कुठलंही कार्य हातामध्ये घेतलेलं आहे किंवा काही केलेलं आहे त्याच्यामध्ये एक निश्चितता तयार होते.
निश्चितता की या दिवसानंतर हे या गोष्टी होतील बाबा, या एक निश्चितता, कुठल्याही प्रकारची अनिश्चितता नसते. पुढं काय करायचं हे माहीत असल्यामुळे एकदम संभ्रम तयार होत नाही डोक्यामध्ये. काय करायचं, कसं करायचं, कुठं जायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅन केलेलं असल्यामुळं एका स्टेपनंतर दुसरी स्टेप काय असणार आहे ह्या गोष्टी, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये भ्रम तयार होत नाही, तुमच्या डोक्यामध्ये गोंधळाची स्थिती तयार होत नाही. वेळ किती लागणार आहे हे माहिती असल्या आणि साधनं कोणते कोणते आणि कुठं कुठं वापरायचे, कशा पद्धतीने साधनं वापरायचे हे तुम्हाला माहिती असतं. त्याच्यामुळं तुमचा बराचसा तुमचा जो काही सीन आहे किंवा तुम्हाला जो विचार करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बायोडे हे करता येतात आणि तुमची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी तुम्हाला सेव्ह करता येते आणि ती एनर्जी तुम्हाला दुसरीकडे कुठंतरी वापरता येते. त्या पद्धतीनं तुम्हाला ते करता येतं. नियोजनामुळे तुमचं जे ध्येय आहे हे वेळेमध्ये तुम्हाला साध्य करता येतं. तुमचं जे वेळ आहे ती वेळ खूप महत्त्वाची आहे. आजच्या जगामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. एकदा का वेळ निघून गेली की परत 12 वर्ष वेळ येत नाही असं आपल्या मराठीमध्ये म्हणतात. त्या पद्धतीनं तर तुम्हाला ते वेळ महत्त्वाची असते, ती वेळ वाचवता येते. त्यामुळं आणि एक लक्षात घ्या, कुठलंही यश हे जर वेळेवर संपादित केलं तर त्याला जास्त महत्त्व असतं. कुठलंही यश तुम्ही जर वेळेत संपादित केलं तर त्याला खूप जास्त महत्त्व असतं. म्हणून ते वेळेत यश संपादित करणं खूप गरजेचं असतं. मग विद्यार्थी आहात तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही पास होणं गरजेचं आहे, चांगल्या मार्काने पास होणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जात आहे, एखादी पोस्ट तुम्हाला काढायची आहे तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहे तर पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ते क्रॅक होणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळं तुमची जी काही इमेज बनते, तुम्हाला जे काही तुमचा जो काही कॉन्फिडन्स लेवल वाढतो तो कॉन्फिडन्स लेवल खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून हे करणं गरजेचं. आता हे नियोजन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वयंशिस्त. आता स्वयंशिस्त म्हणजे काय किंवा स्वयंशिस्त कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे किंवा स्वयंशिस्त काय, तर अगोदर बऱ्याच जणांना असं वाटतं की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बाहेर आणि बाहेर पडले की माझे पाय पळतात. मग पाय पळतात तर असं वाटतं की सरकारने सगळीकडं मी जिथं जिथं फिरणार आहे तिथं पेंडॉल टाकावावरती डोक्यावरती ऊन लागणार नाही आणि जमीन तापणार नाही म्हणून खाली काय करावं तर कार्पेट टाकावं. शक्य आहे का? शक्य नाही. तुम्ही विचार करा, जर तुम्ही अशा अपेक्षा घेऊन फिरत असाल की मी जिथं जिथं जाणार तिथं माझ्या डोक्यावर पेंडॉल आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही डोक्यावरती छत्री आणि पायामध्ये स्लीपर घालून फिरू शकता ना. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की नियोजन करत असताना तुम्ही जगाकडनं काही बदलाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही माणसाने स्वतःपासून करावी आणि ती सुरुवात करत असताना की आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे, आपलं कशा पद्धतीनं करता येईल हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो की कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा, की जगाकडनं अपेक्षा करत बसण्यापेक्षा की तो समोरचा बदलला पाहिजे, त्याने मला मदत केली पाहिजे, त्याने माझं करून दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना करण्यापेक्षा स्वतः करा. आता जर समजा एखादा 80 किलोचा आहे आणि त्याला मला वाटलं की माझं वजन कमी करायचं आहे तर त्याला नुसतं वाटतं वजन कमी करायचं आहे, पण त्याला काही घाण सवयी आहेत की त्याला सकाळी 9 वाजेपर्यंत झोपून राहायची सवय आहे, काही पण बाहेरचं आचरत खायची सवय आहे, तळीव खायची सवय आहे, कुठल्याही प्रकारचे काहीच तो काही पाळत नाही आणि तो नुसता म्हणतो की माझं वजन कमी झालं पाहिजे, मला वजनाचा त्रास होतो आहे. असं वजन कमी होईल का? नाही होणार. तर पहिलं सगळ्यात अगोदर त्याला जर वजन कमी करायचं असेल तर त्याला स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागेल. आणि ती शिस्त काय असणार आहे तर त्यांनी अगोदर स्वतःला त्याच्या शरीराला व्यायाम करण्याची शिस्त लावावी लागेल, त्याच्या झोपेचा टाईम टेबल त्याला ठरवावा लागेल, त्याला त्याचा डाएट प्लॅन ठरवावा लागेल आणि अशा पद्धतीनं गेला तरच त्याचं वजन कमी होईल, नाही तर त्याचं वजन कमी होणार नाही. मग तुम्ही कितीही जाहिराती वाचा, कितीही बाकीचं हे करा, तुम्ही कितीही पैसा होता, जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला वेगळी शिस्त लावत नाहीत तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही. मग ही स्वयंशिस्त आहे. मग ही स्वयंशिस्त तुम्हाला जर असं बऱ्याच जणांना वाटतं की मी गरिबीत जन्माला आलेलो आहे की माझा काय दोष आहे, तर तुमचा दोष नाही आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 10 वाक्य सांगितलेत आणि खूप महत्त्वाचे वाक्य आहेत ते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की बघा, तुम्ही कुठं जन्माला यावं हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. तुम्ही कुठल्या प्रदेशामध्ये, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला यावं, राजस्थानमध्ये जन्माला यावं, इंग्लंडमध्ये जन्माला यावं की अमेरिकेमध्ये जन्माला यावं किंवा एखाद्या कुठल्या तरी आदिवासी याच्यामध्ये जन्माला यावं, हे तुमच्या हातामध्ये होतं का? हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. दुसरं, तुम्ही स्त्री म्हणून जन्माला यावं की पुरुष म्हणून जन्माला यावं हे तुमच्या हातात होतं का? हेही तुमच्या हातामध्ये नव्हतं. त्याच्यानंतर तुमचा कलर कसा असावा
काळा असावा गोरा असावा हे तुमच्या हातात होतं का? हेही तुमच्या हातात नव्हतं. तुम्ही दिसायला कसे असावेत हेही तुमच्या हातामध्ये नव्हतं. तर मग तुम्ही रडत कशाला बसताय? तुमची परिस्थिती कशी असावी, तुमची भौगोलिक परिस्थिती कशी असावी, तुम्ही जिथं जन्मलेत तिथल्या भागातली भौगोलिक परिस्थिती ही तुमच्या हातामध्ये नव्हती. हे सगळं तुमच्या हातामध्ये नव्हतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करत बसण्यापेक्षा माऊली म्हणतात की तुम्ही जन्मताना काय होते याला काहीच महत्त्व नाही, तर महत्त्व कशाला आहे की तुम्ही मरताना काय म्हणून मरणार आहात, तुमचा शेवट कशा पद्धतीनं होतो आणि तुम्ही मागे जगाला काय देऊन जाताय, काय सोडून जाताय, याला सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व आहे. आणि प्रत्येकाला तेवढीच संधी निसर्गानं दिलेली असते. तुमच्यामध्ये जे लपलेलं टॅलेंट आहे ते टॅलेंट तुम्हाला शोधता आलं पाहिजे आणि ती संधी तुम्हाला त्या ठिकाणी लाभली पाहिजे आणि ती संधी प्रत्येकाला लाभत असते, त्याचा तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे. तर थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही स्वयंशिस्त. आता आपला सगळ्यांच्या पुढं स्वराज्य वाढलं, सगळ्यांना आपण ऐकतो, सगळे तुम्ही अजून एक गोष्ट ऐकतात बघा स्वराज्यामध्ये, हिरकणी. काय होती हो हिरकणी? हिरकणीला कडा का चढावा लागला? तर स्वराज्याला एक शिस्त लावून दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी. काहीही झालं तर संध्याकाळी 6-7च्या नंतर सूर्य मावळला, एकदा का गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला की स्वतः छत्रपती जरी त्या ठिकाणी त्या दरवाजाच्या बाहेर आले तर सकाळपर्यंत गडाचा दरवाजा उघडायचा नाही. हा पायंडा त्या ठिकाणी होता आणि ती शिस्त पाळली होती, म्हणून स्वराज्य सुरक्षित होतं. ही शिस्त होती प्रत्येकाला त्या पद्धतीची. आणि मग त्या माऊलीचं लेकरू मध्ये अडकलं आणि त्या लेकराच्या ओढीपोटी तिने ती कडा चढून गेली, म्हणून तिचं नाव आम्ही हिरकणी ठेवलं. तर थोडक्यामध्ये सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्हाला शिस्त जोपर्यंत लागत नाही, तुम्ही स्वयंशिस्त जोपर्यंत होत नाही, स्वतःच्या बाबतीमध्ये कठोर जोपर्यंत होत नाहीत, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुमची धडपड जोपर्यंत वाढत नाही, त्याच्यासाठी तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला यश त्या ठिकाणी लाभणार नाही. आणि म्हणूनच स्वयंशिस्त ही खूप महत्त्वाची आहे. मग ती सगळ्यात वागण्यात बोलण्यात असली पाहिजे, मानसिकतेत असली पाहिजे. तुमचा विचार करण्याची जी पद्धत आहे ती विचार करण्याच्या पद्धतीमध्ये पण ती स्वयंशिस्त तुम्हाला लागणं गरजेचं असतं. जोपर्यंत ती स्वयंशिस्त तुम्हाला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी शक्य होणार नाहीत. तुमची मानसिकता बदलणं गरजेचं असतं. तुम्हाला जर एखादी गोष्ट वाटत असेल की होत नाही तर ती होते, त्याच्यासाठी ती मानसिकता बदलावी लागते. आपल्याला तुमची विचार करण्याची आणि श्रम करण्याची पद्धतही बदलावी लागते. या सगळ्या गोष्टीत वास्तविकतेच्या आधारावर असल्या पाहिजे. आता ह्या गोष्टी वास्तविकतेच्या आधारावर असल्या पाहिजे म्हणजे नक्की काय असायला पाहिजे बाबा? तुमची श्रम करण्याची पद्धत, तुमची मानसिकता कशा पद्धतीनं बदलली पाहिजे. तर एक छोटीशी गोष्ट सांगून तुम्हाला पुढे जातो. काय होतं, एक शेतकरी होता, तो काय करायचा होता, त्याचा लाकडं तोडायचा बिझनेस होता, लाकडं तोडायचा आणि विकायचा. मग त्यांनी काय केलं की लाकडं तोडण्यासाठी एक लाकूड तोडे ठेवला होता. तर दिवसाला त्याचं कामच होतं की दिवसभर त्यांनी लाकडं तोडायचे, ते लाकडं गोळा करायचे, मालकाने यायचे, ते मालकाच्या गाडीत भरायचे, मालक दुसऱ्या दिवशी ते विकायला घेऊन जायचा आणि यांनी दिवसभर परत दुसरे लाकडं तोडायचे. अशा पद्धतीनं समजा त्याला 10,000 रुपये पगार दिलेला होता आणि त्या 10,000मध्ये तो लाकूड तोड्यात दररोजचे लाकडं बनवून विकायचं. यांचं दैनंदिन जीवन चालू होतं. एक दिवस मालकाला काय वाटलं माहीत नाही, मालकाने काय केलं की नवीन एक लाकूड तोड्या घेतला बोलून आणि त्या नवीन एका लाकूड तोड्याला त्यांनी कामावर ठेवलं. मग तो नवीन लाकूड तोड्या याच्यासोबत लाकडं तोडायला गेल्याच्या नंतर यांनी विचारलं, काय रे तुला लाकडं तोडायला ठेवलं का? हो. त्याला वाटलं चला मालकाला बिझनेस वाढवायचा असेल म्हणून आपल्या या ठिकाणी हे करतायत. तर त्यांनी विचारलं की नवीन लाकूड तोड्याला विचारलं जुन्या लाकूड तोड्याने की बाबा तुला किती पगार दिला रे, तुला पगार किती दिला? तर त्यांनी सांगितलं मला 12,000 दिला. जुना लाकूड तोड्या होता, त्याला राग आला. साहजिकच सिनियर माणसाला राग येतो कारण तो सिनियर होता. त्या सिनियर माणसाला राग आला आणि त्यांनी विचारलं की नाही म्हटला, मी 5 वर्षापासून लाकडं तोडतोय, मला 10,000वर काम दिलं आणि तुला कसं काय 12,000 दिले? त्याला राग आला. राग आल्याच्या नंतर तो काय केला, मालकाकडे गेला आणि म्हटलं मालक कसं काय म्हटलं तुम्ही त्याला 12,000 पगाराने ठेवलं? म्हणलं मी लाकडं तोडतच होतो, माझी मेहनत कुठं कमी पडली? मालक म्हणले असं काही नाही, तुझ्यावरही खुश आहे म्हटले, मी तुझ्यावर काही नाराज नाही आहे, पण मला गरज होती मी दुसऱ्याला ठेवलं. मग म्हणलं त्याला 12,000 आणि मला 10,000. मालक म्हणले त्याचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे म्हटलं तो म्हणला कसं काय? तर मालक म्हणले ठीक आहे उद्या बघ, एक काम करा म्हटले, उद्या तुम्ही दोघं दिवसभर लाकडं तोडा आणि ज्याचे लाकडं जास्त भरतील त्याला जास्त पगार देतो मी. तो म्हणला ठीक आहे. त्याला माहिती आहे का? मालक म्हणले नाही त्याला काही माहिती नाही आहे, तुलाच सांगतो, त्याला सांगूही नको. आणि तो नवीन लाकूड तोडायला गाफील ठेवलं आणि या दोघांमध्ये शर्यत लागली. उद्याचा दिवस उजडला. याला माहिती होतं की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त लाकडं तोडायचे, म्हणजे त्याला 12,000 दिले, आपल्याला 14,000 तरी पगार मिळाला पाहिजे. आणि 14,000 पगार मिळवायच्या ह्याने काय केलं, सकाळी लवकर शेतामध्ये गेला आणि लाकडं तोडायला चालू केलं.
हा रोजच्या टायमिंगनुसार शेतामध्ये पोहोचला, नवीन लाकूड तोड्या, त्याला माहिती नव्हतं तरी तो त्याच्या पद्धतीने लाकडं तोडायचा. तो एक झाड तोडायचा, थोडा वेळ बसायचा, पाणी वगैरे प्यायचा, हे करायचा, हा त्याच्याकडं पाहायचा आणि याची कंटिन्यू लाकडं तोडायची धांदल चालू होती, धडपड चालू होती. हा कंटिन्यू लाकडं तोडतो. मग हा लाकडं तोडत असताना यांनी कोणी कुठला विसावा घेतला नाही, काय नाही. दुपारचं जेवणसुद्धा असं उभे घेतलं आणि यांनी कंटिन्यू लाकडं तोडले. संध्याकाळी मालक आले. मालकाने आल्याच्या नंतर दोघांना सांगितलं, लाकडं तुमचे गोळा करा. दोघांचे लाकडं गोळा केले आणि नवल झालं, जो नवीन लाकूड तोड्या होता त्याचे लाकडं जास्त भरले आणि जो जुना होता त्याचे लाकडं कमी भरले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसं काय झालं? हां, असाच प्रश्न त्या जुन्या लाकूड तोड्यालाही पडला. मला कसं काय? मग तो मालकाकडे गेला, म्हणला, मालक मी त्याच्यापेक्षा जास्त काम केलं आहे, मी हार्ड वर्किंग केलेली आहे, मी खूप वर्किंग केलेलं आहे, मी कुठल्याही पद्धतीने माझं लक्ष एकदम असं विचलित न होऊ देता मी दिवसभर काम केलं आहे आणि तरीसुद्धा कसं काय? मालक म्हटले, याचं उत्तर तू त्याच नवीन लाकूड तोड्याला विचार. तो नवीन लाकूड तोड्याकडे गेला आणि म्हटला, कसं काय रे बाबा, तू तर मस्त बसत होता, हां, पाणी पित होता, येणाऱ्या जाणाऱ्याला बोलत होता, इकडं तिकडं, तू काही असं हार्ड वर्किंग केलं नाही आणि तरीसुद्धा तुझं काम जास्त कसं काय झालं आणि माझं काम कमी कसं काय झालं? तर त्या नवीन लाकूड तोड्याने त्याला एक प्रश्न विचारला. म्हणला, दादा मला तुझी ती कुऱ्हाड दाखव ज्याने तू लाकडं कापल्यास. त्याने ती कुऱ्हाड बघितली आणि त्यांनी मग स्वतःची कुऱ्हाड आणि त्याची कुऱ्हाड अशी त्याच्या समोर पकडली आणि त्याला सांगितलं, दोन्हीची धार बघ. त्याला जी काही धार काढली जाते लाकडं तोडण्यासाठी ती धार बघ. तर जो जुना होता त्याच्यात कुऱ्हाडीची धार बोटं थोडी आणि नवीन होता त्याच्या कुऱ्हाडीची धार मात्र खूप चांगली होती. त्यांनी विचारलं, तू धार कधी लावली होती? म्हणला, सकाळी लाकडं तोडायला निघालो त्यावेळेला धार लावून आलो होतो. त्याच्यानंतर दिवसभरात एवढे मोठे लाकडं तोडले त्याच्यामुळे काही धार त्याची बोथट झाली नाही, हेच झाली नाही. मग त्या नवीननं त्याला सांगितलं की, अरे दादा तुला वाटत होतं की मी एक झाड तोडल्याच्या नंतर बसतोय, मी काहीतरी कोणा येणार जाण्याला गप्पा मारतो, तर मी गप्पा मारत नव्हतो. तर मी काय करत होतो, थोडासा विसावा घेत माझ्या कुऱ्हाडीला धार लावत होतो. एक झाड तोडून झालं की दुसऱ्या झाडाला तोडायच्या अगोदर मी त्या कुऱ्हाडीला धार लावायचो. जेणेकरून काय झालं, त्याचा परिणाम काय झाला की तुला जे लाकूड तोडायला 4 घावं लागतात ते लाकूड मी एका घावामध्ये तोडतो, म्हणजे माझी एनर्जी वाचते. सांगायचा मुद्दा एवढाच मित्र हो, की आमच्यापैकी तुमच्या माझ्यापैकी भरपूर जणं हार्ड वर्किंग करतात. हार्ड वर्किंग करा, हार्ड वर्किंग करू नका असं मी म्हणत नाही, पण नुसती हार्ड वर्किंग कामाची नाही आहे किंवा जी जुनी पद्धत आहे, जी रटाळ पद्धत आहे, तीच त्याच पद्धतीनं करत जाणं कामाचं नाही आहे. तर तुम्हाला हार्ड वर्किंग सोबत स्मार्ट वर्किंग करावं लागेल. आणि स्मार्ट वर्किंग म्हणजे जो नवीन लाकूड तोड्या होता, जो प्रत्येक वेळेला धार लावत होता, त्या पद्धतीची धार आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या प्लॅनमध्ये लावावी लागेल. तर सिंहावलोकन करावं लागेल, धार बोथट झाली का आमची बघावी लागेल, आणि जर बोथट झाली असेल तर तिला ती लावून घ्यावी लागेल आणि पुढं चालावं लागेल. तर ते शक्य आहे. म्हणजे तुमची काम करण्याची पद्धत, तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमची जी काही मानसिकता आहे ती मानसिकतासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बदलावी लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये नियोजन करत असताना, कुठल्याही गोष्टीचं नियोजन करत असताना बघा, म्हणजे तुमचं जे नियोजन करताना ते वास्तविकतेकडे बघून करा. उगाच विनाकारण समजा तुमच्या खिशामध्ये एक 50,000 रुपये आहेत आणि तुम्ही विचार करताय की मी 50 लाखाचा धंदा करीन, कुठला तरी बिझनेस करीन. शक्य आहे का? शक्य नाही. वास्तविकतेला धरून आहे का? वास्तविकतेला धरून नाही. आता या ठिकाणी मी कुणाची निंदा करत नाही किंवा कुणाला बोलही लावत नाही. मी कायम म्हणत असतो, मराठी माणूस बिझनेसमध्ये फेल होण्याचं एकमेव कारण काय माहिती आहे, आणि जे मारवाडी लोक आहेत ते बिझनेसमध्ये सक्सेस होण्याचं एकमेव कारण काय माहिती आहे. तर दोघांमध्ये असाच फरक आहे की मराठी माणसाकडं जर खिशामध्ये 1 रुपया असेल तर तो 10 रुपयाचा बिझनेस चालू करतो आणि 9 रुपये हे उसने घेतो, व्याजानं घेतो आणि बाहेरून घेऊन फंडिंग घेऊन तो बिझनेस चालू करतो. मग तो बिझनेस थोडा जर इकडं तिकडं झाला तर अजून परत त्याला पैसे घ्यावे लागतात आणि असं करत करत तो बिझनेस गाळत जातो. पण मारवाडी लोकांचं तसं नसतं. मारवाडी लोक काय करतात, ज्या वेळेला खिशामध्ये 10 रुपये असतील त्यावेळेला ते 1 रुपयाचा बिझनेस चालू करतात. ते 1 रुपयाच्या बिझनेसमध्ये जर इकडं तिकडं काही झालं तरीसुद्धा ते दुसरे 9 रुपये जे असतात तो बिझनेस सांभाळायला उपयोगाला येतात. हा दोन्हीमधला फरक आहे. काम करण्याची पद्धत या पद्धतीने बदला. वास्तविकतेला धरून तुमचे विचार असले पाहिजेत. वास्तविकतेला धरूनच तुम्हाला ते करता आलं पाहिजे. उगाच विनाकारण हवेमध्ये गोळीबार करून किंवा काहीतरी करायचं म्हणून काहीतरी लोकांचं लक्षच बदलून घ्यायचं, काहीतरी करायचंच म्हणून काहीतरी वेड्यासारखं उठून काहीतरी करताल आणि मग पदरी अपयश आलं की मग दुसरं नाव ठेवतो की माझ्या पदरी अपयश आलं. तर असं न करता जे काही करणार आहात ते वास्तविकतेला धरून करा, जो काही प्लॅन असेल तो. आणि वेळ पडल्यास स्वतःबाबत कठोर व्हा.
स्वतःबाबत कठोर व्हा. तुम्हाला जर वाटत असेल की मला एखादं व्यसन आहे, माझं व्यसन सुटत नाही आहे किंवा माझं फलानं होत नाही आहे, मग त्याच्या व्यसनामुळे होतं आहे, तर कठोर व्हा. काही नाही होत. सुरुवातीला थोडंसं कठोर व्हा. एकदा कठोर झाले, एकदा का सवय लागली की ऑटोमॅटिकली ती सवय तुम्हाला पुढे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वयंशिस्त तुमच्यासाठी फार गरजेची आहे. की स्वयंशिस्त तुम्हाला हे करून घ्यावी लागेल. आता स्वयंशिस्त करत असताना बघा, समाजामध्ये नवीन एखादी गोष्ट करत असताना तुम्हाला 3 स्टेपमधून जावं लागतं. आता ह्या 3 स्टेप कुठले आहेत? तुम्ही आता बघा, तुम्ही जर सर्वसामान्य घरातले असाल आणि तुम्ही जर म्हटले की मी आता उद्या असा बिझनेस चालू करतोय, मला बिझनेसमन व्हायचं आहे, किंवा तुम्ही जर तुमचं स्वप्न एखाद्याला सांगितलं की मला असं स्वप्न आहे माझं आणि ते स्वप्न फार आहे, तर सगळ्यात अगोदर तुमच्या जे जवळ आजूबाजूला आहेत, तुम्ही ज्यांना जवळचे म्हणता, मित्र कंपनी असतील, तुमचे नातेवाईक असतील, यांच्यापासूनच सुरुवात होते. आणि पहिल्या स्टेपमधून तुम्हाला जावं लागतं की पहिल्या सुरुवातीला लोक तुम्हाला हसल्याशिवाय राहत नाहीत. तुमच्या जे स्वप्न आहे त्या स्वप्नाची खिल्ली उडवली जाते. कारण ऑटोमॅटिकली तुम्ही स्वप्न काय बघितलेलं असतं की तुमच्या आत्ताच्या कुवतीपेक्षा तुमचं स्वप्न हे मोठं असतं आणि तुम्ही ते मोठं स्वप्न पाहिलेलं असतं. आणि ते मोठं स्वप्न पाहताय म्हणजे लोकांना असं वाटतं की शक्य नाही, कारण त्यावेळेला ते साधन सामग्री तुमच्या आजूबाजूला काहीच उपलब्ध नसते. त्याच्यामुळं तुम्हाला सुरुवातीला ही त्या बाबतीमध्ये तुमची खिल्ली उडवली जाते. अशा वेळेला तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे आणि स्थिर राहून शांत राहून तुमचं काम तुम्ही चालू ठेवलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारे ढळले नाही पाहिजे. त्या कामावरून तुमची श्रद्धा कमी नाही झाली पाहिजे, तुम्ही विचलित नाही झाले पाहिजे, तुम्ही स्टेबल राहिले पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही असे स्टेबल राहताल, तुमचं काम चालूच राहील, तर आज ना उद्या तुमच्या कामामध्ये प्रगती होईल. जशी जशी प्रगती होईल तसा पुढचा टप्पा येईल. सुरुवातीला लोक हसतील, खेळतील, खिजवतील, हे करतील, ते करतील. तुम्ही आज म्हणा तुम्ही 10वी 12वीत आहात आणि तुम्ही आज एखाद्याला म्हणा की मला उद्याला कलेक्टर व्हायचं आहे, तर सगळे तुम्हाला चिडवतील. कोणी कुठल्या पद्धतीने कलेक्टर इकडे, कलेक्टर तिकडे जाय, तुम्हाला थोडे मार्क कमी जास्त झाले तर लोक तुमची खिल्ली उडवतील. काय रे, कलेक्टर होणार होता तो, फलाना होणार होता, बिस्ताना होणार होता. तुम्ही थोडे विचलित झाले तर ह्या पद्धतीनं. पण हे खिल्ली तुम्हाला एक टॉनिकचं काम करून देऊन जाईल. तुम्ही जर हे डोक्यामध्ये घालून घेतलं हे जर, आणि जर तुम्ही जर त्याचा राग नाही आता तुम्हाला जर लक्षात आलं, ज्या वेळेला तुम्ही एखादं तुमचं स्वप्न असं आजूबाजूच्या लोकांना सांगता आणि ते लोकांमध्ये जाताना त्याची खिल्ली उडवली जाते, तर त्यावेळेला मी म्हणतो की शेपटावर पाय देतात हे लोक. आणि ज्या वेळेला हे लोक शेपटावर पाय देतात त्यावेळेला मात्र तुम्ही ढळून न जाता, कारण हे लोक तुमच्यावर एकदम वॉचमॅनसारखं तुमच्यावर लक्ष असतं यांचं. तुमचं ध्येय काय आहे, तुम्ही सांगता की मी कलेक्टर होणार आहे किंवा मी एखादा मोठा बिझनेसमॅन होणार आहे, आणि तुम्ही जर त्या पद्धतीनं कार्य करत नसाल तर हे लोक तुम्हाला हसतात, तुमच्यावर खिकी करतात, तुमची मजाक उडवतात, 4 लोकांमध्ये तुमची टिंगलटावाळी करतात. त्यावेळेला समजून जायचं की आपण आपल्या कामावरून चुकतोय. म्हणजे मग त्या पद्धतीनं एकदा तुमचं काम जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं आणि तुमचं जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये तुम्हाला थोडंसं यश यायला लागलं किंवा तुम्ही स्टेबल वाटायला लागले, तर हेच हसणारे लोक नंतर मग तटस्थपणे तुमच्याकडे पाहतात, लांबून तुमच्याकडे पाहतात की तुम्ही नक्की काय करताय, कसं करताय, त्या पद्धतीनं तटस्थपणे पाहतात. आणि एकदा का तुम्हाला मग ही दुसरी स्टेज झाली आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला सक्सेस यायला लागलं, तुमच्याकडे पैसा यायला लागला, तुम्ही सक्सेस व्हायला लागले, तुमची पोस्ट निघाली किंवा अजून काही झालं, हे म्हणजे तुमचं जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये तुम्ही जर यशस्वी व्हायला लागले, तर मात्र हेच हसणारे लोक उद्या तुमच्या समोर येतात, तुमच्या पुढे येतात आणि लोकांना तुमची ओळख हेच करून देतात आणि हेच लोक तुमचा उदो उदो करून तुम्हाला डोक्यावर घेतात. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण ही येतच असते. अडचणी कुणाला आल्या नाहीत? छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपासून अहो इतकंच काय, हे तर महापुरुष झाले समजा. आता महात्मा ज्योतिबा फुले पहिली महिलांची शाळा चालू करायची होती, काय लगेच शाळा उघडली आणि परवानगी घेतली सुरू झाली का? सावित्रीबाई फुलेंनी अक्षरशः जाता येता शेणाचा मार खाल्ला ना महिलांना शिकवण्यासाठी. असंच एक लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट तुम्हाला जगामध्ये फुकट मिळत नाही. तर या पद्धतीनं तुम्हाला जावं लागणार आहे. वावरत असताना तुम्ही पहा, तुमचा उदो उदो होण्यासाठी तुम्हाला ह्या 3 स्टेजमधून जावं लागेल. आणि ह्या 3 स्टेज महत्त्वाचे आहेत. जो ह्या 3 स्टेज पार करतो तो निश्चितपणे पुढे गेल्याशिवाय राहत नाही. बघा, बऱ्याच वेळेला तुम्हाला जे जीवनामध्ये मिळवायचे ते तुम्ही निश्चितपणे मिळवू शकता. जीवनात जे तुम्हाला घडवायचं तुम्ही निश्चितपणे घडवू शकता. फक्त गरज काय आहे तुम्हाला, तर तुम्हाला गरज असते ते तुम्हाला तुमच्यात काय मिळवायचं आहे आणि काय घडवायचं आहे याचं मात्र प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे, स्पष्ट जाणीव असणं गरजेची आहे. त्याच्यानंतरच तुम्ही ते करू शकता, त्या पद्धतीनंच तुम्हाला जाणू शकता. आता स्वतःला शिस्त लावून घेत असताना बरेच बहाणे बनवत असतात की माझी झोप नाही झाली,
तर मला दिवसभर उद्या काही करमत नाही, माझं डोकं, त्याच्यानंतर काय मला वेळेवर खायला नाही मिळालं तर मग मला डोकं गरगरतं. काही नसतं हे. हे आम्ही आमच्या मनाने बनवलेले बहाणे असतात. आणि एक लक्षात घ्या, जगामध्ये लोकांकडे सगळ्या गोष्टीला वेळ आहे, तुमचे बहाणे ऐकायला वेळ नाही. तुम्ही बहाणे सांगत राहिले तर तुम्ही मागच पडत राहणार आहात, तुम्ही स्वतःला फसवत राहणार आहात, दुसरं काही करत नाही आहेत. शिस्त लावायच्या पद्धतीनं ती शिस्त लावलीच गेली पाहिजे आणि शिस्त ही स्वतःसाठी लावूनच घेतली पाहिजे. तर या अजून एक महत्त्वाचं, तुम्ही जर कुणाकडून काही अपेक्षा करत असाल ना की मला हे आणून देईल, माझा मामा आहे, माझा काका आहे, माझा फलाना आहे, एवढा मोठा आहे, माझा भाऊ आहे, माझे वडील आहेत, तर एक लक्षात घ्या, जगामध्ये तुम्हाला फुकट काहीच मिळत, तुम्हाला जगामध्ये काहीच मिळत नाही. फुकट मात्र तुम्हाला जगामध्ये काहीच मिळत. तर तुम्हाला जर थोडासा व्यत्यय आला त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. तर आपला मुद्दा होता की जगामध्ये आपल्याला असं फ्री काहीच मिळत नाही, तर जगामध्ये आपल्याला कमवावं लागतं. एखाद्याला वेडं म्हणण्यासाठी सुद्धा लक्षात घ्या, जगामध्ये एखाद्याला आपण वेडं म्हणतो तर वेडं म्हणण्यासुद्धा त्यानं वेड्यासारखं वागावं लागतं, खडे मारावे लागतात लोकांना. कुठलीच डिग्री, कुठलीच पदवी ही फुकट मिळत नाही. मग शहाणं म्हणण्यासाठी तर काय काय करावं लागत असेल बाबांनो, यशस्वी होण्यासाठी काय काय करावं लागत असेल याचा विचार करा. आणि या पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल, त्या पद्धतीनं तुम्हाला हे करावं लागेल. तर तुम्हाला काय मिळवायचं याची तुम्हाला स्पष्ट जाणीव असायला पाहिजे आणि त्या जाणीवीच्या हिशोबानं तुम्हाला चालावं लागेल. दुसरा महत्त्वाचा विषय हे झालं नियोजन. तर नियोजन महत्त्वाचं आहे. नियोजन करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा मी घेतो आहे तो म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मला कोणी विचारतच नाही हो, माझी समाजामध्ये कोणी दखल घेत नाही, माझ्या ह्याच्यामध्ये कोणी दखल घेत नाही, माझ्या घरामध्ये कोणी दखल घेत नाही. असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी पुढचे 5 मिनटं. आता प्रत्येक स्वाभिमान तर प्रत्येकालाच असतो आणि मग प्रत्येक स्वाभिमान असतो, मग प्रत्येकाला वाटतं की माझा मान झाला पाहिजे, माझा सन्मान झाला पाहिजे, मला स्टेजवर बोलवलं पाहिजे, माझ्या समाजामध्ये मी गेलो तर 4 लोकांनी माझा आदर ते केलं पाहिजे, मला विचारलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. इवन घरामध्ये मला विचारून सगळे निर्णय घ्यावेत असं प्रत्येकाला वाटतं. पण बऱ्याच वेळेला आपल्याला घरामध्ये कोणी विचारत नाही किंवा समाजामध्ये कोणी विचारत नाही आणि मग आमचा स्वाभिमान दुखावला जातो आणि मग आम्ही म्हणतो मला कोणी विचारत नाही, मग माझा काय स्वाभिमान आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल समाजानं तुमची दखल घ्यावी तर लक्षात घ्या, मग काही जण परिस्थितीला दोष देतात, काही जण कशाला दोष देतात, काही जण कशाला दोष देतात, आम्हा गरिबांना कोण विचारतं. हा एक सरळ साधा ठरलेला वाक्प्रचार आहे. पण मी एक वाक्य तुम्हाला सांगतो, आजपर्यंत या समाजामध्ये इतका श्रीमंत कोणीच नाही की जो स्वतःचा भूतकाळ बदलू शकेल, स्वतःचा भूतकाळ विकत घेऊ शकेल. भूतकाळ विकत घेता येईल का? आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये घडलेलं मी किती पैसे दिले तर माझं परत येईल का? नाही. आणि एवढा गरीबही कोणी नाही की जो त्याचं भविष्य बदलू शकत नाही. तर तुम्ही नीट लेवलला विचार करा की तुम्हाला जर वाटत असेल समाजाने तुमची दखल घ्यावी तर तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. तुम्ही कोण आहात हे समाजाला दाखवावं लागेल, तुम्ही कोण आहात हे घरामध्ये तुम्हाला दाखवावं लागेल, तर तुमच्या घरामध्ये तुमच्या समाजामध्ये तुमची दखल घेतली जाईल. तुम्ही म्हणाल कसं? तर मी सांगतो तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं लोहचुंबक असतं बघा, लोहचुंबक. त्या लोहचुंबकाचा शोध कसा लागला किंवा त्याचा शोध कोणी लावला त्याला इंग्रजीमध्ये मॅग्नेट म्हणतात, मॅग्नेट. तर त्याला हा मॅग्नेट शब्द कसा पडला माहिती आहे? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक मॅग्नेसिस नावाचा एक गुरं राखणारा गुराखी, मॅग्नेसिस नावाचा एक गुराखी जो गुरं राखत होता तो त्या इडा नावाच्या डोंगराच्या पायथ्याला, डोंगराखाली आपले गुरं चारत होता म्हणे. आणि काट्याकुपाटातून जंगलातून जावं लागतं, डोंगर दऱ्या तुडवावं लागतात. म्हणून आपण जे बैलाला किंवा घोड्याला आपण जे काही घोड्याला नाल करतो की नाही, नाल, तसे ते नाल त्याच्या बुटाला लागलेली होती, लोखंडाचे त्या बुटाला खालून ठोकलेले होते. आणि तो मॅग्नेसिस नावाचा गुराखी तिथं गुरे चारत असताना एका मोठ्याशा दगडाखालून दगडापासून जात असताना अचानक त्याचा तो काढून ठेवलेला बूट त्या ठिकाणाहून निघला आणि तो जाऊन चिपकला त्या दगडाला. त्याला वाटलं भुताटकी आहे, घाबरला
घाबरल्याच्या नंतर त्याने इकडे तिकडे पाहिलं, परत तो बूट त्याने असा खेचून काढला, त्याला थोडी ताकद लागली, तो निघला बूट, परत आणून ठेवला, तो परत बूट उडून गेला आणि त्या दगडाला चिटकला. मग त्याने परत ट्राय केला, हात लावला, म्हणला हात चिपकतो का बघू. स्वतःचं त्या बुटाचं जे काही लेदर होतं ते लेदर लावून बघितलं चिपकतं का नाही, कापड लावून बघितलं, काठी लावून बघितली, काहीच चिपकत नव्हतं. नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या ज्या बुटाला खालून जे लोखंड लागलेलं आहे ते लोखंड त्या दगडाला चिपकते. आणि मग तो गावात गेला. गावात गेल्याच्या नंतर त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं त्या गुराख्याने की असा असा प्रकार घडला. मग गावातले एक दोन उत्साही लोक होते, त्यांनी कळवलं आणि एक दोन शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आले आणि ते त्याला त्या दगडापाशी घेऊन गेले. त्या दगडापाशी घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी तो प्रकार बघितला आणि तिथून पुढं लोहचुंबकाचा किंवा चुंबकाचा शोध लागला. आणि तो शोध कुणामुळं लागला तर ते एका गुराख्यामुळं लागला. त्याचं नाव मॅग्नेसिस होतं आणि म्हणून त्याची स्मृती म्हणून त्याला मॅग्नेट नाव पडलं. आता मी ही गोष्ट सांगितली तुम्हाला की मॅग्नेट इंग्रजीमध्ये चुंबकाला मॅग्नेट का म्हणतात. तर खरा मुद्दा काय, तर खरा मुद्दा असा आहे की जर त्या चुंबकीय दगडानं स्वतःचं अस्तित्व दाखवलं नसतं तर जगाला लोहचुंबक कळालं असतं का, कळालं नसतं. म्हणजेच सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही तोपर्यंत तुमचं स्वतःचं अस्तित्व दाखवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अस्तित्व कळणार, लोकांना कळणार नाही, लोक तुमची दखल घेणार नाहीत. तुम्ही काय आहात हे लोकांना दाखवा, तुमच्यामध्ये काय आहे हे लोकांना, तुमचं टॅलेंट दाखवा, तुमची काम करण्याची पद्धत दाखवा. त्याच वेळेला लोक तुमची दखल घेतल्याशिवाय राहत नाहीत. आणि तुम्ही नुसतं घरामध्ये बसून जर म्हणत असाल की लोकांनी माझी दखल घेतली पाहिजे, समाजाने माझी दखल घेतली पाहिजे, तर समाज तुमची दखल घ्यायला मोकळा नाही. कारण समाजामध्ये असे भरपूर लोक आहेत की ज्याची समाज दखल त्या वेळेला घेतो. सांगायचा मुद्दा एवढाच की तुमच्यातलं चुंबकत्व प्रगट करा, ऑटोमॅटिकली लोक तुमच्याकडं लोखंडासारखे असे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुमचं कर्तृत्व दिसायला लागलं की तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान सगळं मिळतो. तुम्ही विचार करा. आता एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की हे कशा पद्धतीचं असतं, समाज दखल कशा पद्धतीने घेत असतो. माझे बंधू आहेत, मी ज्यांना गुरुस्थानी मानतो असे आमचे आदरणीय रामसाहेब. आता सांगायचा मुद्दा एवढाच की तो बी मेकॅनिकल झाल्याच्या नंतर MPSCमध्ये बरेच वर्ष घालवले आणि बरेच वर्ष घालवल्याच्या नंतर त्या माणसाने शेवटी काहीच जॉब लागत नाही म्हणून एक साधा लेक्चररचा जॉब त्या ठिकाणी पकडला. आणि लेक्चररचा जॉब एका ठिकाणी करत असताना आता ज्यांच्याकडे ते लेक्चररचा जॉब करत होते त्यांचेच काही साखर कारखाने आहेत, त्यांचे काही बाकीच्या इंडस्ट्री आहेत, फॅक्टरी आहेत, वगैरे वगैरे सगळं होतं. आणि ते मला आवर्जून सांगतात की खुर्चीमध्ये पॉवर कशी असते किंवा समाज दखल कशी घेतो. तर ज्या वेळेला ते लेक्चरर असायचे त्यावेळेला त्यांचे बॉस आल्याच्यानंतर किंवा ते संस्थाचालक आल्याच्यानंतर किंवा त्यांचे अधिकारी आल्याच्यानंतर ह्यांना तिथं हात जो बांधून उभं राहावं लागायचं. त्यांनी जे ऑर्डर्स दिले ते ऑर्डर्स फॉलो करावं लागायच्या. पण त्यानंतर त्यांचे MPSCमधून सिलेक्शन झालं आणि ते सहसंचालक झाले औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या खात्याचे महाराष्ट्र शासनाचे. आणि त्या अंतर्गत आज ते ज्या वेळेला त्या फॅक्टऱ्यांमध्ये जातात त्यांच्या ज्या ठिकाणी ते पहिलं काम करायचे, जिथल्या लोकांचे ऑर्डर हे करायचे, जे लोक त्यांना ऑर्डर देत होते तेच लोक आज त्यांच्याच गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी पुढं करतात, पळतात. सांगायचा मुद्दा एवढा, माणूस तोच आहे, माणूस काही बदललेला नाही, माणसाचं शिक्षणही तेच आहे, फक्त त्या माणसाची पोस्ट बदलली. म्हणजे काय तर कर्तृत्वातून त्या माणसाने दाखवून दिलं की मी वेगळा आहे आणि म्हणून त्याचा मान सन्मान, त्याची दखल समाजाने जी घेण्याची पद्धत आहे ही समाजाने दखल घेण्याची पद्धत बदलली. आज जे लोक तुम्हाला हसत असतील, तुमची टिहाळणी करत असतील किंवा आणखी तुम्हाला भाव देत नसतील, उद्या तुम्ही एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये सक्सेस व्हा, एखाद्या चांगली पोस्ट तुम्ही त्या ठिकाणी काढा किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही टॉपला जा, उद्या तेच माणसं तुमच्या मागं पळाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग तेच लोक तुमची ओळख सांगतील की अरे तो माझ्या क्लासमध्ये होता किंवा अरे ते मला शिकवायला सर होते किंवा ते माझ्या क्लासमध्ये होते किंवा एखादा विद्यार्थी असेल तर आम्ही म्हणणार अरे तो माझा विद्यार्थी. तर थोडक्यामध्ये माणसाची ओळख ही त्याच्या कामानुसार बनत जात असते. आणि म्हणून तुमचं काम जेवढं छान आहे, जेवढं चांगलं तुम्ही काम कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते तशी तुमची ओळख निर्माण होत जाईल. आणि म्हणून समाज दखल घेत नाही म्हणून रडत बसू नका, तुमचं कर्तृत्व दाखवा. तुमचं कर्तृत्व दाखवल्याच्या नंतर निश्चितपणे तुमचे समाज दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. तर हा झाला या सेमिनारमधला पूर्वार्ध. या पूर्वार्धामध्ये मी तुम्हाला की दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे नियोजनाचं महत्त्व, नियोजन कसं करावं, का करावं, आणि दुसरं म्हणजे तुमची समाज दखल का घेत नाही, समाज दखल घेण्यासाठी काय करावं. आता त्याच्यातला तिसरा मुद्दा आहे आपला, तो म्हणजे काय की संधीच्या शोधामध्ये. आता प्रत्येक जणाला असं वाटतं की संधी काय असते, तर संधी काय नसतं. बायबलामध्ये येशू ख्रिस्तांनी सांगितले
बायबलामध्ये येशू ख्रिस्तांनी सांगितलं आहे की काय सांगितलं आहे की ते म्हणतात दरवाजा वाजवा म्हणजे उघडेल. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला घराच्या बाहेर उभे राहिलेत भरपूर वेळ, ज्या वेळेला घरातल्या माणसाला बाहेर यायचं आहे किंवा त्याचं लक्ष जाईल त्याच वेळेला तो दरवाजा उघडला जाईल, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी थांबून राहावं लागेल. पण तुम्हाला जर क्विक दरवाजा पाहिजे असेल तर तुम्ही त्या दरवाजावरची बेल वाजवा किंवा दरवाजा वाजवा म्हणजे तो उघडेल. दुसरं, मागा म्हणजे मिळेल. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तर तुम्ही मागा, ती जोपर्यंत तुम्ही मागत नाही ती तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. आपल्याकडं म्हणतात बघा खेड्यापाड्यामध्ये की लहान मुलाला सुद्धा जर आईचं दूध पाहिजे असेल तर त्याला रडावं लागतं, त्याला कळत नसताना. ते रडल्याशिवाय आईचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. म्हणजेच समाजामध्ये किंवा तुम्ही बाहेर वावरत असताना तुम्हाला जे पाहिजे ते मागा. मग इव्हन ते नशिबाकडं मागा, ते देवाकडं मागा, समाजाकडं मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा म्हणजेच मिळेल. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसलेत आणि हॉटेलमध्ये बसल्याच्या नंतर नुसते बसून राहिलेत, वेटर तुमच्या जवळ आला, तुम्हाला मागावं लागतं. तुमची ऑर्डर काय ही तुम्हाला सांगावी लागते, म्हणजेच थोडक्यात मागावं लागतं. त्याच वेळेस तुम्हाला जे खायचं आहे ते तुमच्या टेबलावरती येतं. आणि दुसरं, शोधा म्हणजे सापडेल. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला शोधावं लागेल. तुम्ही शोधलं तरच सापडेल. तुम्ही जर शोधलंच नाही तर तुम्हाला कोणी आयतं आणून देणार नाही. तर तुम्हाला जे मिळवायचं आहे, जे हे करायचं आहे, हे जे बाहेरच्या समाजामध्ये, हे बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला ते शोधावं लागेल. आता याच्यामध्ये एक थोडक्यात सांगतो संधी काय असते, संधी कशी मिळते आणि कशा पद्धतीने जायचं. एक जण होता माझ्यासारखा, त्याला त्याच्या गुरुनी सांगितलं की जा वरच्या माळरानावरती जा, तुला संधी सापडेल. आणि मग याला वाटलं की गुरुनी सांगितलं वरच्या माळरानावरती जा, संधी सापडेल. म्हणलं माळरानावर संधी. गेला, उन्हाळ्याचे दिवस होते आणि लागला भटकायला. इकडं तिकडं भरपूर भटकला. दुपारचे 2 वाजले, डोक्यावर सूर्य आला, तहान लागली, घशाला कोरड पडली इकडं तिकडं. आणि इकडं सगळीकडे फिरून बघितलं, काही सापडलं नाही. म्हणलं गुरुने आपली मस्करी तर केली नाही, थट्टा तर केली नाही, संधी सापडेल म्हटले आणि संधी तर काही सापडे ना. आणि मग संधी सापडे ना, मग शेवटी ओरडायला लागला, ए संधी तू कुठे आहे, ए संधी तू कुठे आहे, संधी कुठे आहे तू, संधी मला सापड, संधी तू कुठे आहे, असं मोठमोठ्याने ओरडायला लागला. आणि ओरडत जात असताना जसा तो जायला लागला तिथे एक मोठासा असा दगड होता आणि त्या दगडाच्या तिथून एक आवाज आला की अरे मी संधी बोलते, मी इथं आहे. हा परत ओरडला, ए संधी तू कुठे आहे. परत तिथून आवाज आला त्या दगडाखालून की मी इथं आहे. त्याने आजूबाजूला बघितलं, इकडं तिकडं बघितलं, परत विचारलं, ए संधी तू कुठे आहे. परत त्या दगडाखालून आवाज आला, अरे मी या दगडाखाली आहे, मला बाहेर काढ. तो म्हणला तू दगडाखाली आहे, दगड तर फार मोठा आहे, मला तर तू निघणार नाही, थांब मी माणसं बोलवून घेऊन येते. त्या संधीने सांगितलं, संधी ही बाकीच्या माणसांसाठी नाही, संधी मी फक्त तुझ्यासाठी आहे. तू जर मला काढू शकत असशील एकटा तर मात्र मी तुझी आहे, नाहीतर मग मी कुणाचीच नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप ताकद लावली, खूप कासावीस झाला आणि कसा तरी करून तो दगड काढला. त्याला वाटलं दगड काढल्या खाली संधी असेल. खूप ताकद लावल्यास दमून भागून गेला आणि दगड काढला तर काय जमीन. परत ओरडला, संधी तू कुठं आहे. परत खालून आवाज आला जमिनीतून, अरे मी इथं आहे, ही जमीन इथं आहे, मी मला खोद आणि मला बाहेर काढ. आणि जसा तो खोदायला लागला त्याला कमीत कमी 10-12 फूट खाली ती जमीन खोदावी लागली. आणि ती जमीन खोदल्याच्या नंतर खाली त्याला एक सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा सापडला. सांगायचा मुद्दा एवढाच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी अशीच असते. संधी बाहेर जाऊन शोधावी लागते. संधी ज्या क्षेत्रात आम्हाला कार्य करायचं आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये ती संधी शोधावी लागते. ती संधी शोधत असताना ती हेरावी लागते आणि हेरल्याच्या नंतर ती मिळवण्यासाठी ते जसं दगड बाजूला केला तशी जमीन खोदली अवजारं नसताना जे तुमच्याकडे जे अवजारं असतील त्याच्या हिशोबानं तुम्हाला ती संधी आत्मसात करण्यासाठी तुम्हाला ताकद लावून ती संधी घ्यावी लागते आणि ते संधी घेऊन तुम्हाला ती पुढं जावं लागतं. त्या पद्धतीनं तुम्हाला संधीचं सोनं करता येतं. मग संधी कुठं सापडते, कशी सापडते, तर संधी सापडते कुठं पाहिजे तुम्ही ठरवा. तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही क्षेत्र निवडा. मग तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ते संधीला शोधा, म्हणजे तुम्हाला तिथं संधी ती सापडेल. आणि एकदा का संधी सापडली की त्या क्षेत्रातले बारीक सारीक बारकावे तुम्ही लक्षात घ्या आणि ते लक्षात घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी होईल. आता मागच्या सेमिनार झाल्याच्या नंतर मला एका विद्यार्थ्याने माझा एक प्रश्न केला. म्हणले सर की मला मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचं आहे आणि मग मला त्याला वेळ किती लागेल, मला त्याचं उत्तर द्या. प्रश्न छान आहे. मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचं आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय केलं त्यांनी त्यांचं गोल निश्चित केलं, ध्येय निश्चित केलेलं आहे. त्याला टाईम किती लागायला पाहिजे किंवा काय किती लागायला पाहिजे, तर त्याचं प्रिपरेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आजच्या घडीला जर बघितलं तर खेड्यातले एक साधे खेडेगावातून बसने अपडाऊन कॉलेजला करणारे, दिवसातले नाही म्हटलं तर 2-3 तास अपडाऊनमध्ये घालवणारे लेकरं आहेत.
10वी नंतरचे, आणि त्यांना स्वप्न पडतं मॅनेजिंग डायरेक्टर कधी व्हायचं. आता मॅनेजिंग डायरेक्टर होता होता काही जणांचं आयुष्य जातं, पण आपलं ठीक आहे, आपण आजच हे केलं आहे. आता बऱ्याच जणांना ज्या वेळेला ही पोरगी किंवा हा पोरगा जो कोणी विद्यार्थी असेल, हा विद्यार्थी ज्या वेळेला कोणाला म्हणेल की मला मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचं आहे, त्यावेळेला लोक हसतील, खिल्ली उडवतील. मी मागाशी सांगितल्या पद्धतीनं पहिल्या स्टेजमधून जाईल ती. पण लक्षात घ्या की कसं आहे, स्वप्न बघितलं ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आणि मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची आत्मशक्ती जागृत करा. आता ही आत्मशक्ती काय आणि ती जागृत कशी होते, एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. बऱ्याच वेळेला काय असतं की आमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती असते की त्या परिस्थितीनुसार काहीच शक्य नसतं आजच्या घडीला एक साधा तुम्ही माणूस आहेत. आता मागाशी मी सांगितलं ती मुलगी एक साधी एक विद्यार्थी आहे, जस्ट फर्स्ट इयरमध्ये 10वी नंतर, म्हणजे आत्ता 11वीची विद्यार्थी आहे समजून चाला. आणि ते म्हणजे मला मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचे. एकदम खेड्यातली एकदम शेतकरी कुटुंबातली पोरगी, तिला इवन त्याच्यासाठी लागणारं शिक्षणही माहिती नसेल तरीसुद्धा तिनं स्वप्न बघितलं, तिला स्वप्न पडलेलं आहे. आता तिनं जर स्वप्न हे झालं तर ते साकार कसं होतं याची एक थोडक्यात तुम्हाला गोष्ट सांगतो मी. एकदा काय झालं, डॉक्टर नीतू मांडके प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ मुंबईमध्ये होते. जसे आता डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांचं नाव काढलं की आम्हाला डोळ्यांचे डॉक्टर लक्षात येतात, तसे डॉक्टर नीतू मांडके त्यावेळेला मुंबईमध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ, हृदयाचं काम म्हटलं की नीतू मांडके ते प्रसिद्धीच्याच होतात. त्यावेळेला आले ज्यावेळेला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंवरती बायपास सर्जरी केली, त्यावेळेला नीतू मांडके प्रसिद्धीमध्ये आले. तर नीतू मांडकेंच्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी. नीतू मांडके हा प्रचंड माणूस, विज्ञानवादी माणूस, याचा देवावरती वगैरे कशावर भरोसा नाही, कर्मावरती भरोसा असलेला माणूस होता आणि कर्मावरती भरोसा ठेवून काम करायचा. असे नीतू मांडके यांच्या बाबतीत एक घडलेली गोष्ट आहे एकदा. आणि या माणसाची खासियत अशी होती, ह्या माणूस फार कमी झोपायचा. नीतू मांडके, त्याचं आत्मचरित्र त्यांचं आहे, मी वाचण्यात आलं तर माझ्या, तुम्ही जर मिळालं तर वाचा ते. तर या माणसाची एक खासियत होती की तो एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलला जात असताना गाडीमध्ये जेवढी झोप मिळते तेवढी झोप घ्यायचा आणि सर्जरी करायचा, खूप पैसा कमवला. योगायोगानं हृदयरोग तज्ज्ञ होते आणि हृदयानेच गेले, हृदयाच्याच विकाराने ते गेले. की ज्या वेळेला त्यांना अटॅक आला त्यावेळेला ते स्वतःच्या बायकोला सांगत होते की हे औषध दे, ते इंजेक्शन मार, हे कर, ते कर. एवढ्या पद्धतीचा माणूस, एवढा ब्रिलियंट अँड टॅलेंटेड माणूस होता. त्याच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एकदा त्यांना कळवण्यात आलं, एकदा दिल्लीच्या एका NGOने त्यांच्यासाठी एक पुरस्कार जाहीर केला आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही कृपया तो पुरस्कार घ्यायला दिल्लीला या. मग असाच दिवस होता मस्तपैकी, छानपैकी, सकाळी ऊन पडलेलं, एकदम सूर्यप्रकाश लखलखीत होता, एकदम वातावरण छान होतं. आणि त्यांनी फ्लाईट पकडली विमानाने आणि दिल्लीला निघाले. दिल्लीला जात असताना मध्येच वाटेमध्ये काहीतरी अचानक वातावरण बिघडलं. आणि वातावरण बिघडून झालं काय तर एकदम पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला, वादळ आलं. आणि पायलटने सूचना केली सगळ्या प्रवाशांना की आपण काही पुढं दिल्लीला जाऊ शकणार नाही आहेत, आपल्याला विमान इथंच कुठंतरी जवळच्या एअरपोर्टला आपल्याला तो उतरायचे. आणि मग ते विमान तिथंच कुठंतरी भोपाळच्या आसपास कुठंतरी उतरलं गेलं. उतरल्याच्या नंतर ह्या डॉक्टरांना प्रश्न पडला की मला तर पुढच्या 4 तासामध्ये माझा सत्कार समारंभ आहे, मला तो घ्यायचा जाऊन आणि तो मला अटेंड करायचा आहे. मग कसं, आत्ता जर मी वेळेवर नाही गेलो तर कसं. मग ते बाहेर तिथं बसलेले असताना, वेटिंग रूममध्ये बसलेले असताना कोणीतरी सांगितलं की तुम्हाला जायचं तर इथून दिल्ली जवळ आहे आणि तुम्ही बाय रोड कार घेऊनही जाऊ शकता दिल्लीला, तर इथं मी तुम्हाला कारची व्यवस्था करून देतो, तुम्ही जा. त्यांनी एक कार भाड्याने घेतली आणि कार भाड्याने घेऊन ड्रायव्हरला सांगितलं भाऊ काही कर, मला 4 तासामध्ये दिल्लीला या ठिकाणी जायचं आहे, माझा पुरस्कार आहे आणि मला तो घ्यायचा आहे, मला घेऊन चाल. ड्रायव्हर म्हणला हो साहेब. जसं गाडी निघाली तसं वातावरण अजून खराब होत गेलं आणि पाऊस वाढत गेला. आणि जात असताना ड्रायव्हरला काही समजलं नाही आणि गाडीने एक रॉंग टर्न घेतला. गाडी दिल्लीच्या दिशेने जायच्याऐवजी जंगलामध्ये एका ठिकाणी गेली. आणि पुढे गेल्याच्या नंतर ते ड्रायव्हरच्या लक्षात आलं की आपण चुकलेलो आहोत, आपण चुकीच्या रस्त्याने चाललो आहोत, आता साहेबांना सांगितलं पाहिजे. त्यांनी मागं फिरून घाबरत म्हटला की साहेब मी तुम्हाला माफ करा, मी तुम्हाला काही तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाऊ शकत नाही, कारण मी रस्ता चुकलेलो आहे, ह्या जंगलामध्ये मला काही रस्ता सुधरत नाही. साहेबांनी पण विचार केला, आता म्हणले पुरस्कार तर काही मिळणार नाही, शक्य आहे, चल ठीक आहे, वेळ तर निघून गेलेली आहे. म्हणले ठीक आहे, ते काम कर, कुठंतरी चांगल्या ठिकाणी थांबव जिथं थांबता येईल. त्यांनी आजूबाजूला बघितलं, कुठंच काय नव्हतं. त्याला एक पडकं घर दिसलं एका रोडच्या कडेला, तिथं गेले आणि ड्रायव्हरने सांगितलं थांबा साहेब मी बघून येतो तिथं कोण आहे. ड्रायव्हरने जाऊन विचारपूस केली तर तिथं एक स्त्री होती जी
थोडेसे वृद्धत्वाकडे झुकलेली होती, 40च्या पुढची होती. आणि ती ज्या वेळेला डॉक्टर तिथं गेले आणि तिच्या ओसरीमध्ये बसले, तर त्यावेळेला त्या स्त्रीला विचारलं की ताई, मी मध्ये कोणी घरात आहे का? तर तिनं सांगितलं घरामध्ये कोणी नाही, मी एकटीच आहे आणि माझा नातू आहे जो झोपलेला आहे आणि मी आता एकटी आहे आणि मी आता पूजा करते, मी माझ्या देवाची प्रार्थना करते, तर कृपया जो कोणी असेल त्यांनी तिथं बसून घ्यावं. मग बसल्या बसल्या डॉक्टरच्या मनात विचार आला. मी मागाशीच सांगितलं डॉक्टर हे असे विज्ञानवादी होते. त्यांनी विचार केला ह्या बाईच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य भरलेलं आहे आणि तरी ही बाई देवाची प्रार्थना करते. डॉक्टरांना उत्सुकता वाटली. जशी ती बाई प्रार्थना संपवून बाहेर आली, तसं डॉक्टरांनी विचारलं की का हो म्हणल्या ताई, तुम्ही एवढं तुमच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे, तुम्हाला इथं खायला प्यायला दिसत नाही, तुमचं घर नीट नाही, तरी तुम्ही देवाची पूजा करता, तुम्हाला देव काय देतो? तर तिने सांगितलं की मी देवाकडे प्रार्थना करून काहीच मागत नाही. दुसरं हे जे माझा नातू जे तुम्ही बघताय 5-7 वर्षाचा, हा जो नातू आहे हा आजारी आहे आणि याला ना याच्या हृदयामध्ये एक छेद आहे. आणि त्या हृदयामधला छेद, माझ्या नातवाचा हृदयामध्ये छेद आहे आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी ज्या पंचक्रोशीमध्ये जेवढे हॉस्पिटल होते सगळे करून झाले, पण मला डॉक्टर सांगतात की याच्यावरती इलाज फक्त मुंबईत होऊ शकतो आणि मुंबईमध्ये पण एकच स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडगे. त्यांच्याकडे जर घेऊन गेले तरच त्या हृदयावरती त्याच्या प्रक्रिया होईल. आणि मी देवाकडे एवढंच मागणं मागते काय की हे मला नीतू मांडके डॉक्टरांपर्यंत, कारण माझ्याकडे तर पैसा नाही आहे, माझ्याकडे माझी परिस्थिती नाही आहे मी तिथपर्यंत जायला, त्यांची फीस मी देऊ शकणार नाही आहे. मी देवाकडे एवढंच मागणं मागते की माझ्या नातवाला वाचव आणि त्या नीतू मांडके डॉक्टरांना माझ्यापर्यंत घेऊन ये किंवा मला तिथपर्यंत पोहोचव. डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डॉक्टरांना एक क्षणभर डॉक्टरांनी मागच्या सगळ्यात जे काही सर्कल होतं ते त्यांच्या डोळ्यासमोरून गेलं. त्यांना आठवलं, अरे मी सकाळी कुठं निघालो होतो, मी दिल्लीला निघालो होतो, कशाने निघालो होतो, मी विमानाने निघालो होतो, हवेतून जाणार होतो. म्हणजे मध्ये येण्याचा काही प्रसंगही नव्हता, तरीसुद्धा निसर्गानं चक्र कसे फिरवले. म्हणजे थोडक्यामध्ये त्या बाईच्या ज्या तिची लेडीज होती त्या लेडीजचा जो संकल्प होता त्या संकल्पाने लोहचुंबकासारखं काम केलेलं होतं. आणि त्या लोहचुंबकासारखं काम करून कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठलीही परिस्थिती नसताना, असं वाटत नव्हतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते डॉक्टर त्या झोपडीमध्ये येतील. काहीच कारण नव्हतं डॉक्टरांना त्या झोपडीमध्ये जायचं. मुंबईसारखं झगमगाटी जग सोडून मुंबई दिल्ली सगळीकडे विमानानं फिरणारा माणूस त्या जंगलामध्ये तिथं कशाला जाईल आणि त्या झोपडीमध्ये जाऊन इलाज कशाला करेल, ह्याचं काहीच शक्य नव्हतं. फक्त आणि फक्त हे शक्य झालं कशामुळं, तर त्या महिलेची जी आत्मशक्ती जागृत झाली होती, त्या आत्मशक्तीमुळं आणि तिनं जे संकल्प केला होता आणि त्याच्यासाठी ती मनापासून तीव्र तिची इच्छा होती की ही गोष्ट घडावी आणि म्हणून ती गोष्ट घडली. मित्रहो, अतिशयोक्ती वाटेल पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जर एखादी गोष्ट मनातून जर ती घडावी म्हणून जर तुम्ही जर प्रयत्नशील असाल, त्याला विल पॉवर म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि आपल्या मराठीमध्ये त्याला जर बोलायचं झालं तर त्याला आत्मशक्ती म्हणू आपण. तर ते आत्मशक्ती जर तुम्ही जर वारंवार करत असाल तर बघा, मी काल परवा मी सिरियल बघत असतो, तू माझा सांगाती, जगद्गुरू तुकोबारायांच्या आत्मचरित्रावरती सिरियल आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं. त्याच्यामध्ये जो मुंबाजी स्वामी आहेत, जे तुकोबांचे विरोधक दाखवलेले आहेत, ते त्यांच्या शिष्याला सांगत असतात की तुम्ही एखाद्या झाडाला जर दररोज मन लावून शिव्या दिल्या ना एकदम, तर ते झाडसुद्धा सुकतं म्हणे, वाळतं. म्हणजे त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली आणि तिचा जर पाठपुरावा केला तर आजच्या घडीला भलेही ती गोष्ट घडण्याची काही काडी मात्र शंका नसेल, 1% सुद्धा चान्स नसेल, पण भविष्यामध्ये 100% चान्सेस त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडते आणि तुम्ही यशस्वी होता. फक्त गरज कशाची आहे, तर गरज त्या गोष्टीवर ठाम राहण्याची, विश्वास ठेवण्याची आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करत राहण्याची गरज आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करत राहा. नक्की म्हणजे नक्की ती गोष्ट तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आयुष्यामध्ये ती आल्याशिवाय राहत नाही. तर अशा पद्धतीनं अगदी अंतर्मनापासून तिचा शोध घ्यावा लागेल, त्या पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल, तर आणि तरच शक्य आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला ते आत्मशक्ती जागृत करा. तुम्हाला एकदा का तुमची आत्मशक्ती सक्रिय झाली की तुम्ही ज्या प्रकारची इच्छा प्रकट करता, म्हणजे ते म्हणतात ना, आपल्याकडं म्हण आहे ना की काय ते कुठलं झाड, कल्पवृक्षाचं झाड, त्या झाडाखाली बसून जी कल्पना केली ती प्रत्यक्षात येते. तर ॲक्च्युअली त्या झाडाखाली बसून कल्पना करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर तुम्ही कल्पना केली तर तुम्ही ती तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज काय करता हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं आजचं जे काही ध्येय धोरण आहे, तुमचं आजचं जे कार्य आहे, हे कार्य तुम्हाला तुमचं भविष्य घडवायला मदत करतं त्या पद्धतीनं. पण बऱ्याच वेळेला काय होतं की ही जी आहे,
ह्या गोष्टी, पण ही आमची इच्छाशक्ती आत्मशक्ती जागृत होत नाही किंवा आमचे जे काही संकल्प आहेत हे लोहचुंबकाचं काम करत नाहीत. नुसतं वरवर वाटून उपयोग नाही याला मनातून वाटलं पाहिजे, याच्यासाठी वेडं झालं पाहिजे, याच्यासाठी एकदम असं रोजच्या रोज काम केलं पाहिजे, याचं चिंतन मनन केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये सांगितलं, मागच्या सेमिनारमध्ये सांगितलं, आज परत सांगतो, तुमचं जे एम असेल ते एम तुम्ही लिहून ठेवा. ते दररोज दिवसातून तुम्ही वाचलं पाहिजे. तुमचं जे उद्दिष्ट आहे, तुमचा जो गोल आहे तो लिहून ठेवा, ते वाचा, ते वारंवार डोक्याला त्याची चालना द्या, मनामध्ये त्याच्याविषयी विचार करा, विचार आणा. जसं जसं तुम्ही विचार आणाल त्या पद्धतीनं ती अचिव्हमेंट तुमची होत गेल्याशिवाय राहत नाही. मग ती पैशाच्या बाबतीमध्ये असो, तुमच्या प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये असो, जेवढी इच्छाशक्ती तुमची स्ट्रॉंग आहे तेवढं त्या पद्धतीनं तुम्हाला ते तो लवकर मिळेल. जेवढी तुम्ही इच्छाशक्ती तुमची स्ट्रॉंग कराल त्या पद्धतीनं तुम्हाला ते लवकर मिळेल. आणि तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग कोण नाही होऊ देत, तर बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये संयम असतो की आज नाही उद्या करू, आज भागते ना माझं, मग काय आजच काय बंद आहे का, उद्या करू आपण. ह्या गोष्टी आम्हाला त्याच्यापासून टाळतात. आमच्या मनामध्ये भीती असते, मग असं नाही घडलं तर, मग ही भीती आम्हाला आमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होऊ देत नाही आहे, गोंधळ असतो. तर ह्या काही गोष्टी मनामधल्या जर काढून टाकलं, मन जर स्थिर केलं आणि मन जर एकाग्र बुद्धीनं एखाद्या विषयावर आपण जर स्थिर करून त्या पद्धतीनं जर केलं तर ती गोष्ट निश्चितपणे ती घडल्याशिवाय राहत नाही आणि ती घडते. आणि ती जर लवकर घडावी वाटत असेल तर तेवढी आत्मशक्ती तुम्हाला त्या बाबतीमध्ये तुम्हाला ती हे करावी लागेल. आता तुम्ही अजून एक तुम्हाला सांगतो मी की संधी शोधत असताना किंवा संधीचा शोध घेत असताना संधी बऱ्याच वेळेला मिळतात, पण त्याचा वापर करण्याची बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. संधीचं सोनं, आता मी सांगितलं की त्याने दगड काढला, त्याला खाली सोन्याचा अंडा सापडला वगैरे वगैरे. आता एक दुसरी गोष्ट सांगतो. काय झालं, एक लोहार होता, तो झाडं कापायचा, त्या झाडांपासून कोळसे बनवायचा आणि ते कोळसे विकायचा. मग तो कोळसे विकत विकत एकदा त्या राजाच्या ह्याच्यामध्ये गेला, तर एका राजाला लक्षात आलं की अरे हा आपल्या ह्याच्यातला हे लोहार आहे, कोळशापासून बिझनेस करतो, पण याचं काय आयुष्य काही फार चांगलं नाही. राजाला दया आली आणि राजाला वाटलं की आपण याचं आयुष्य सुधारावं. मग त्या राजानं काय केलं, त्या राजानं त्याला 2 एकरामध्ये चंदनाची बाग गिफ्ट दिली. त्याला म्हटलं तुला हे बक्षीस, ही चंदनाची बाग. त्याला वाटलं चंदनाचे लाकडं विकलं, चंदनाला चांगली मागणी होती, चांगले दर होते, त्याच्यामुळे त्याच्याकडे पैसा येईल, त्याचं राहणीमान उंचावेल. पण झालं काय, गंमत झाली, तो लोहार चंदनाचं लाकूड वापरायचं कसं, विकायचं कुठं हे त्याला काहीच माहिती नाही. राजाने त्याला काहीच सांगितलं नाही. मग यांनी काय केलं, रोज चंदनाचे लाकडं कापायचे, त्याच्यापासून कोळसा बनवायचा आणि तो कोळसा आणून विकायचा. असं करत करत 2 एकराची चंदनाची बाग संपली. आणि एक दिवस राजाला वाटलं वर्ष 6 महिन्यानंतर की लोहाराच्या जीवनामध्ये काही फरक पडला की नाही, आपण पाहावं. आणि पाहावं म्हणून राजा त्या लोहाराच्या घरी गेला. लोहाराची परिस्थिती होती तशीच. राजानं विचारलं त्याला की कशी काय, असं कसं झालं. तर त्यांनी सांगितलं काही नाही, म्हणलं मी लाकडं काय केलं चंदनाचं, तर म्हणलं काय नाही, कोळसे करून विकले. राजा म्हटलं तुझ्याकडे चंदनाचं एखादं लाकूड आहे का. तो म्हणला आहे ना. हे काय कुऱ्हाडीला दांडा करून ठेवला, एवढं लाकूड ठेवलेलं आहे चंदनाच्या त्या बागेतलं. तर राजानं तो दांडा काढायला लावला त्याला आणि त्याला सांगितलं हे घे आणि जा आणि त्या मार्केटमध्ये जाऊन हे दांडा विकून ये. ज्या वेळेला तो चंदनाचा दांडा घेऊन मार्केटमध्ये गेला तर त्यावेळेला त्याला चंदनाचं महत्त्व कळालं, कारण तो नुसता दांडा त्याचा 2-3 हजाराला विकला गेला. आणि मग तो घरी आल्याच्यानंतर परत तो राजाकडे गेला आणि राजाला म्हणायला लागला की माझं चुकलं, मला संधी ओळखता नाही आली, तुम्ही माझं आयुष्य सुधारवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण झालं काय की मला ती संधी काही मला मिळवता नाही आली आणि मला परत एकदा चंदनाची बाग भेट द्या, मी तिचं सोनं करतो. राजानं सांगितलं असं परत परत करता येत नसतं. बऱ्याच वेळेला आमच्या आयुष्यामध्ये पण अशा काही संधी येतात, पण आम्हाला त्याचा वापर करण्याची अक्कल नसल्यामुळं म्हणा किंवा आमची ती समज नसल्यामुळं म्हणा त्या संधीचा कोळसा होतो. तर तो कोळसा होऊ नये याच्यासाठी तुम्हाला संधीचा लाभ घ्यायचा आहे, त्या संधी शोधायची आहे, ती कशा त्याच्यानंतर तिचं सोनं करायचं आहे. त्याच्यासाठी हार्ड वर्किंग तुमची समज खूप महत्त्वाची असते आणि ती तुम्हाला त्या पद्धतीनं जायचं आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे. एक लक्षात घ्या, आपकी सोच ही आपको बड़ा बनाती है. तुम्हारी जो सोच है वही तुम्हें बड़ा बनाती है. यदि हम गुलाब की तरह खिलना चाहते हो, यदि हम गुलाब की तरह खिलना चाहते हो तो कांटों के साथ तालमेल की कला सीखनी चाहिए. येतं लक्षामध्ये. तुम्ही जसा विचार कराल तसं जीवन तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुमचा विचार जसा पॉझिटिव्ह तसे तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल. तुम्ही जर विचार केला की उद्या मी बॉस होणार आहे तर तुम्ही बॉसच होणार आहात. तुम्ही जर विचार केला मी उद्या गुलाम होणार आहे तर तुम्ही गुलामच होणार आहात. तर तुमचे विचार तुमच्या पद्धतीने ठेवा आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला कोण व्हायचं आहे या पद्धतीनं. तर
आजच्या दिवसासाठी एवढं ठीक आहे. 1 तास झाला आहे जवळजवळ, मध्ये 1-2दा व्यत्यय आला. आजचा हा सेमिनार आपल्याला कसा वाटला या बाबतीमध्ये कमेंट्सच्या रूपामध्ये, मागच्या वेळेसही आपण भरपूर जणांनी मला फोन करून सांगितलं, बरेच जणांनी मला कमेंट्स टाकल्या, बरेच जणांनी लाईक केलं. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे पेज लाईक करा. याच्यामध्ये काही सूचना असतील ते सूचना मला द्या, मी त्या सूचनांचा स्वीकार करेन. तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारा, त्याचे उत्तर माझ्या पद्धतीने देता येतील त्या पद्धतीने मी देईन. आणि तुमचं हे जे प्रेम आहे हे प्रेम असंच ठेवा. आणि आता आजच्या सेमिनारमध्ये एवढंच. लवकरच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद. थँक्यू.